आमचा देव, आमचा प्रभू संरक्षण करणारा प्रभू आहे. सामर्थ्याचं काम तो आमच्या जीवनामध्ये करणारा महान प्रतापी परमेश्वर आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, त्या देवाचा अनुभव घेणं हे आपल्या जीवनामध्ये खूप मोठ्या आशीर्वादाचं काम आहे. माणूस आयुष्यभर वेगवेगळे एक्सपेरिमेंट करत असतो. वेगवेगळ्या अनुभवांमधून मनुष्य जात असतो. काही अनुभव चांगले असतात, काही अनुभव वाईट असतात. आणि मग मनुष्याला नेहमी वाटत राहतं, माझ्या वाट्याला नेहमी चांगलेच अनुभव यावेत, वाईट काय अनुभव येऊ नयेत. आणि मनुष्य आयुष्यभर प्रयत्नशील असतो की माझ्या जीवनात सगळ्यात चांगल्याच गोष्टी घडाव्यात, वाईट अनुभव मला कधी येऊच नयेत असं प्रत्येकाला वाटतं. परंतु काय करणार, जीवनच असं आहे. शरीर मातीतून आलेलं आहे आणि माती नेहमी डिस्टर्ब करत राहते. आणि म्हणून अनेक वेळा जीवनामध्ये वेगवेगळे कटू अनुभव मनुष्याला पाहायला मिळतात. संकटांनी, अडचणींनी, अनेक अशा गोष्टींनी मनुष्य जो आहे तो निराश असा होतो आणि विविध प्रकारचे अनुभव आपल्याला येतात. एखाद्याला विचारलं की ही गोष्ट तुम्हाला ठाऊक आहे का, तर मनुष्य सरळ असं मोकळ्या मनाने बोलून जातो, नाही त्या गोष्टीचा मला अनुभव नाहीये. किंवा एखाद्या गोष्टीत जर एखादा पारंगत असेल तर तो म्हणतो की माझं आयुष्य त्याच्यात गेलंय, मला या गोष्टीचा भरपूर अनुभव आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, जगात तुम्ही किती अनुभव प्राप्त केले त्याला फारसं महत्व नाहीये. कान उघडे ठेवून ऐका, लक्ष देऊन ऐका. परंतु परमेश्वराविषयीचा तुमच्या जीवनात अनुभव असणं हे फार गरजेचं आहे. आणि म्हणून स्तोत्रसंहिता 34वा अध्याय आणि 8वं वचन आपल्याला सांगतं. स्तोत्र 34 आणि 8 बायबल आपल्याला सांगतं, परमेश्वर किती चांगला आहे ह्याचा अनुभव घेऊन पहा. जो त्याच्यावर भाव ठेवतो तो पुरुष धन्य. कुणी आमेन म्हणणार आहे का? परमेश्वर किती चांगला आहे. जगात कोणी चांगला असो नसो, पण आमचा देव चांगला आहे प्रियांनो. हालेलुया. परमेश्वर चांगला आहे आणि त्या चांगल्या परमेश्वराचा आपल्याला अनुभव येणं खूप गरजेचं आहे. आज जगामध्ये कितीतरी लोक आहेत, देव ही संकल्पना त्यांना आवडतच नाही. आणि त्यांना असं वाटतं किंवा त्यांचे हे विचार असे आहेत की ते देवाला मानत नाहीत, देव नाहीच असं म्हणतात. पृथ्वीवरती गुरुत्वाकर्षण जे आहे ना 9.8 आहे. ते थोडं हल्लं ना इकडं तिकडं, पृथ्वी अवकाशात कुठंतरी निघून जाईल. आणि ज्यावेळेस सायंटिस्ट लोक या पृथ्वीचा अभ्यास करतात त्यांना कळतं की या प्रत्येक गोष्टी कुणीतरी सजवलेल्या आणि घडवलेल्या आहेत. आणि तो घडवणारा आमचा जिवंत परमेश्वर आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्या देवाची महती आपण ऐकतो त्या देवाविषयी आम्ही अनुभव घेणं खूप गरजेचं आहे. इंग्लिश बायबलमध्ये ते स्तोत्राचं 34:8 वचन असं सांगतं, ओ टेस्ट अँड सी दॅट द लॉर्ड इज गुड, ब्लेसेड इज द मॅन हू ट्रस्ट इन हिम. टेस्ट अँड सी. टेस्ट म्हणजे परीक्षेची टेस्ट नाही. टेस्ट म्हणजे जशी एखाद्या पदार्थाची तुम्ही चव बघता, अशी परमेश्वर काय त्याची चव घेऊन पहा. परमेश्वराला पारखा, तो काय आहे, तो चांगला आहे. पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्ष संदेष्टांकडून, पवित्र शास्त्रातून, अनेक ठिकाणातून आपण ऐकले देव चांगला आहे. पण त्याच्या चांगुलपणाचा अनुभव घ्यायला सुरुवात करा. देव किती चांगला आहे त्याच्या चांगुलपणाचा अनुभव प्रत्येक व्यक्तीला यायला पाहिजे, ही देवाची इच्छा आहे. ज्याला अनुभव नाही ते देवाला नावं ठेवतात. देवाच्या चांगुलपणाचा ज्यांनी अनुभव घेतलेला नाही ते लोक नेहमी देवाच्या विरुद्ध बोलत राहतात. देव नाहीये जगात, किंवा देवाच्या विरुद्ध ते बोलत राहतात, परमेश्वराच्या विरुद्ध बोलतात, चांगल्या कामांच्या विरुद्ध बोलतात. आणि धन्य आहेत ते लोक ज्यांनी परमेश्वराचा अनुभव घेऊन पाहिलेला आहे. ज्यांना देवाचा अनुभव आलेला आहे ते लोक स्थिर आणि अटळ असतात प्रियांनो. ते कुठल्याही संकटात किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये ते घाबरत नाहीत, कारण त्यांना माहित आहे जगाने सोडलं तरी माझा परमेश्वर माझ्या बरोबर आहे. प्रभू येशू ख्रिस्त माझ्या बरोबर आहे आणि तो मला कदापि सोडणार नाही. एक जरी जीवनात त्या परमेश्वराच्या हालचालीचा एक अनुभव आला तरी मनुष्य समजून जातो की परमेश्वर जिवंत देव आहे. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, जगातल्या अनेक गोष्टींच्या मागे मनुष्य पळत राहतो. वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव घेण्याचा प्रयत्न करतो आणि निराश होतो की नाही, माझ्या जीवनात हे मला करता आलं नाही, मला ते करता आलं नाही.
माझी इच्छा होती घर बांधावं, माझी इच्छा होती मला जीवनात असं करायचंय, माझी इच्छा होती मला डॉक्टर व्हायचंय, मला इंजिनियर व्हायचंय, मला हे व्हायचंय, मला असं करायचं होतं, तसं झालं. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये मनुष्य निराशेमध्ये जातो. आणि दुःख त्या दिवशी होत नाही की ज्या दिवशी आपल्याला काही मिळालं नाही. आपल्याला जे पाहिजे ते दुसऱ्याला मिळाल्यावर माणसाला डबल दुःख होतं. त्या अनुभवांसाठी मनुष्य परिश्रम करत राहतो. पाण्यातला मासा पाण्यात पोहत राहतो. एक दिवशी त्याला मध्येच वाटतं मला गरुडासारख्या आकाशात झेप मारायची, मला पण पक्षासारखं उडायचं आकाशामध्ये. शक्य होणार आहे का? हो की नाही? आणि तो रडत बसतो मासा, काय माझं जीवन आहे, मला भरारी मारता येत नाही आयुष्य आकाशामध्ये, काय माझं जीवन व्यर्थ झालंय. असे कितीतरी लोकांचे व्यर्थ स्वप्न आहेत जे तुमच्यासाठी नाही आहेत. देवाने तुम्हाला वायफळ उद्योग करण्यासाठी जगात बोलवलेलं नाही. देवाने तुम्हाला त्याचं नाव उंच करण्यासाठी जगात पाठवलेलं आहे. तुम्ही जिथं उभे राहाल तिथं देवाचं गौरव करण्यासाठी, तुमच्या जीवनातून परात्पर देवाला गौरव देण्यासाठी, येशूला उंच करण्यासाठी माझ्या देवाने तुम्हाला आणि मला या जगात पाठवलेलं आहे. हालेलुया. आमच्या जीवनाचे संकल्प आम्ही ठरवू शकत नाही. ज्याने पाठवलेला आहे तो पाठवणारा आमच्या जीवनाचे संकल्प निश्चित करतो. ज्याने आम्हाला जगात धाडलेला आहे तो परमेश्वर ठरवतो की तुमच्या वाटेला काय द्यायचं आहे आणि काय नाही. परंतु नको त्या गोष्टीमुळे मनुष्य निराश होत राहतो. माझ्या जीवनात हे झालं नाही, माझ्या जीवनात ते झालं नाही. पण काही लोक असतात ते देवाला म्हणतात, प्रभू काही मिळो ना मिळो, माझ्या वाट्याला येशू ख्रिस्त आलेला आहे, माझ्या वाट्याला तुझं वचन आलेलं आहे, माझ्या वाट्याला तुझा पवित्र आत्मा आलेला आहे, माझ्या जीवनामध्ये देवाचे कृपादान प्राप्त झाले, माझ्या जीवनामध्ये देवाचा अभिषेक मिळालेला आहे, माझं जीवन सामर्थ्याने भरलंय, मी धनवान आहे. हालेलुया. मी आशीर्वादित आहे. या जगातली संपत्ती संपून जाईल, पण जर तुम्हाला पवित्र देवाचं सामर्थ्य मिळालं, ते सामर्थ्य कशानेही संपणार नाही. हालेलुया. शिमोन जादूगर इतक्या जादू करायचा, काय 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 फिलिप पोहोचला, चमत्कार देवाचं कार्य बघितलं, एकदम थक्क झाला, प्रभूचा स्वीकार केला. फिलिप निघून गेला. पेत्राला पुढे येऊन काय म्हणतो, ते तू हात ठेवल्यावर जे चमत्कार होतात किंवा तुझ्या प्रार्थनेने जे घडतं ना, मी पाहिजे तेवढे पैसे देतो, मला ते सामर्थ्य दे. त्याला ते सामर्थ्य पैशाने विकत घेता आलं नाही. कुणी आमीन म्हणणार आहे का? पैशाची आणि देवाच्या सामर्थ्याची तुलना होऊ शकत नाही. आशीर्वादित आहेत ते लोक ज्यांना देवाचा आत्मा मिळालेला आहे. हालेलुया. जगातले 2-4 अनुभव कमी मिळालेले चालतील, पण देवाचा अनुभव घेतल्याशिवाय राहू नका. आकाशात उडणाऱ्या विमानाला जर वाटलं की मला पाण्यामध्ये पोहायचंय, ते शक्य होणार नाही. ज्याच्यासाठी जी गोष्ट देवबापाने राखून ठेवलेली आहे त्या गोष्टीत त्याने संतुष्ट राहावं आणि देवाचं गौरव करावं, ही देवाची इच्छा आहे. काही लोक कशाने समाधानी होत नाहीत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्यांच्या वाट्याला काही येऊ. आता मागे एका मुलीला मी भेटलो, रडत होती. म्हटलं काय झालं बेटा? रिझल्ट लागला. म्हटलं काय वाईट झालं का? ती म्हणते मला 98 मार्क मिळाले, मला 100 पैकी 100 पाहिजे होते. तुम्ही ऐकलं का? इकडं काही लेकरं पास व्हायला तरसत आहेत आणि कोणी लोक 98 साठी रडत आहेत. देवाच्या प्रिय लोकांनो, जे परमेश्वर तुमच्यासाठी करतोय त्या गोष्टीत तुम्हाला आनंद मानणं गरजेचं आहे. हालेलुया. नको त्या गोष्टींविषयी निराश होऊ नका. आपल्या जीवनाला पूर्ण प्रभूच्या गौरवासाठी उपयोगात आणा आणि प्रभूचं नाव आपल्या जीवनात उंच होईल. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. देवाच्या चांगुलपणाचा अनुभव घेऊन पहा. तो परमेश्वर किती प्रतापी आहे, तो परमेश्वर किती सामर्थ्याचा प्रभू आहे, तो किती गौरवी परमेश्वर आहे, त्याचा आम्ही अनुभव घेऊन पाहायला पाहिजे. स्तोत्रसंहिता 103 आणि 17 मध्ये बायबल सांगतं, स्तोत्र 103 आणि 17, परंतु परमेश्वराची दया त्याचे भय धरणाऱ्यावर युगानुयुग असते आणि त्याच्या न्यायीपणाचा अनुभव त्यांच्या पुत्र पौत्रांना घडतो. आमीन. त्याचा चांगुलपणाचा अनुभव केवळ तुम्हालाच येणार नाही, तुमच्या सगळ्या पिढ्या परमेश्वर आशीर्वादित करेल. हालेलुया. तुमच्या जीवनावर एकदा आशीर्वाद आला की तो आशीर्वाद तुमच्या येणाऱ्या पिढ्यांवरती पण वाढत आणि वाढत जाईल.
तुमची लेकरं जातील तिकडे यशस्वी होतील. आणि देवाच्या प्रिय लोकांनो, तुम्ही विचार कराल की माझ्या लेकरांना यश कसं मिळतंय. देवाच्या प्रिय संतगणांनो, कारण तुम्ही चांगल्या गोष्टी पेरलेल्या आहेत. तुमच्या लेकरांसाठी पण चांगल्या गोष्टी उगवणार आहेत. त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वर त्यांना आशीर्वादाचा अनुभव घडून आणेल, कारण की तुम्ही आपलं जीवन प्रभूच्या सानिध्यात जगत आहात. आणि जे लोक प्रभूचे आहेत त्यांच्या पिढ्यांना आशीर्वादित करणारा हा परमेश्वर आहे. आपल्या जीवनामध्ये देवाचा अनुभव घेऊन पहा, देवाचा अनुभव घेऊन पहा. काही लोक म्हणतात, पास्टर तुमचा संदेश आम्हाला खूप आवडतो, तुम्ही खूप भारी बोलता. मी काय कुठं क्लास केला नव्हता. तुम्ही ऐकताय का शेवटपर्यंत? तुम्हाला किती छान आणि किती गोड बोलता येतं. तुम्ही किती चांगले वचन पाठ करून आलात आणि मग लोकांसमोर बोलून दाखवलं. त्याला वचन किंवा त्याला संदेश म्हणत नाहीत. ज्या वेळेस इथून आम्ही बोलतो माझा देव चांगला आहे, ते तुम्हाला बोलण्याच्या आधी मला कुठंतरी अनुभव आलेला असतो की खरंच देव चांगला आहे, म्हणून माझ्या बोलण्यामध्ये तुम्हाला सामर्थ्य जाणवेल. ज्या वेळेस मी बोलतो की जन्म देणारी आई, तुम्हाला विसरू नाही शकत, पण ती विसरेल, पण माझा देव विसरणार नाही. ते बोलत असताना काहीतरी साक्ष मला मागे आठवत असते. तुम्हाला ऐकायला येते का मी काय म्हणतोय? त्या प्रत्येक शब्दामागे साक्ष आहे. देवाचे गोड आणि सुखद अनुभव आहेत प्रियांनो. जेव्हा एक वचन तुम्ही बोलता, त्या वचनामागे देवाने दिलेले गोड अनुभव तुमच्या माठीशी असतात. आणि मग तुम्ही ते जेव्हा बोलता, आई विसरेल, देव नाही विसरणार. ते बोलताना तुमचं स्वतःचं मन भरून आलेलं असतं. देवाचा अनुभव घ्या प्रियांनो, त्याच्या सामर्थ्याचा अनुभव घ्या. तुमचं जीवन नेहमी साक्षपूर्ण असलं पाहिजे. तुमच्या जीवनामध्ये देवाचं गौरव प्रकट झालं पाहिजे. देवाचा अनुभव घेण्यासाठी आधी देवाजवळ यावं लागेल. आमेन म्हणणार आहेत का? जुना करार असा होता, मोशे एकटा बिचारा डोंगरावर जायचा, देवाशी असा खट बोलायचा. काय भारी एकदम. आणि देवाने तर असं सांगितलं होतं, त्या लोकांना थोडं लांबच ठेव, बाकीचे डोंगराला पण हात लावू नका. जनावरांनी डोंगराला स्पर्श केलं तर जनावरं मारायची, एवढं सामर्थ्य त्या डोंगरावर. आता एखाद्याला सांगितलं प्रभूने तुला बोलवलंय डोंगरावर भेटायला, तो तर आधीच खाली घायल होऊन मरून जायचा, कारण ह्या देवाला कोणी बघू शकत नाही. त्याच्या पवित्रतेपुढे मानव उभा राहू शकत नाही, जगू शकत नाही. लोक देवाची उपस्थिती आली की लांब पळायचे. ज्या वेळेस परमेश्वराची उपस्थिती लोकांमध्ये यायची, लोक घाबरून पळून जायचे. का? कारण त्यांच्याकडे जुन्या कराराचं जनावरांचं रक्त होतं. पण परमेश्वराने योजना केली, आपल्या एकुलत्या एक पुत्राला जगामध्ये पाठवलं प्रियांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि येशूला इम्मानुएल म्हटलेलं आहे. त्या इम्मानुएल प्रभू परमेश्वराने त्या एकुलत्या एक पुत्राला जगामध्ये पाठवलं आणि देवाने आमच्यामध्ये वस्ती केली. प्रभू येऊन आमच्यामध्ये राहिला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. एक दिवशी फिलिप प्रभूकडे आला आणि फिलिप प्रभूला एक प्रश्न विचारतो, ते सगळं ठीक आहे, पण आम्हाला एक गोष्ट बघायची. वाचू आपण या योहान 14 अध्याय 8 आणि 9 वचन. योहान 14, 8 आणि 9 वचन. फिलिप त्याला म्हणाला, म्हणजे येशूला म्हणाला, प्रभूजी आम्हाला पिता दाखवा, म्हणजे आम्हाला पुरे आहे. कोण दाखवा? पिता दाखवा. कसा पिता? जसा पिता मोशेने पाहिला होता. ज्यावेळेस निर्गम 33, 17 ते 23 वचन तुम्ही पाहता, त्या पवित्र वचनात लिहिलेलं आहे की मोशेने देवाला विनंती केली की हे परमेश्वरा, मला तुझं तेज पाहायचं आहे, मला तुला बघायचंय माझ्या देवा. मोशे देवाचा खास माणूस होता. किती लोक आमेन म्हणणार आहे त्या गोष्टीला? जनरल बिलीवर म्हणू नका. आले तर आले, चर्चला दांडी मारली, सुट्टी मारली, आले उशिरा आले, कधी आले आणि कधीही गेले, असे विश्वासणारे बनू नका. देवाबद्दल तुम्हाला ओढ वाटली पाहिजे. जिथं प्रभूची उपस्थिती आहे तिथं तुम्हाला धाव घेता आली पाहिजे. तिथं तुमचं मन रमलं पाहिजे, तिथं तुम्हाला आनंद वाटला पाहिजे. परमेश्वराच्या भेटीची उत्सुकता लागली पाहिजे. मोशेला उत्सुकता लागलेली आहे. मोशे म्हणत आहे, प्रभू मला तुझं तेज पाहायचंय. आता देवाने तर सांगितलं, तू मागशील ते मी तुला देईल. आता याला दर्शन द्यायचंय. हे बघ मोशे, माझा चेहरा कोणी पाहू शकत नाही, बघितलं तर लोक मरून जातील.
मी एवढा पवित्र देव आहे, पण मला तर दर्शन द्यायचं, मी काय करू? मग परमेश्वर त्याला सांगतो मोशेला, एक जागा माझ्याकडे आहे. किती लोक आमेन म्हणतील या गोष्टीला? किती जागा आहेत? एकच जागा आहे, या खडकावरती उभा राहा. परमेश्वराने त्याला खडक दाखवला आणि त्या खडकाच्या कपारीमध्ये त्याला ठेवलं. नवा करार जे बारकाईने वाचतात त्यांना कळेल, खडक प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. जे येशू मध्ये आहेत त्यांना पिता दिसतो. प्रियांनो, एकच जागा आहे, तो खडक म्हणजे येशू ख्रिस्त आहे. येशू शिवाय पित्याकडे जाता येत नाही. आमेन. येशू शिवाय नाही जाता येत. येशू हा एकच मार्ग आहे. एक जागा त्या मोशेसाठी परमेश्वराने ठेवलेली होती आणि ती जागा त्याच्यासाठी अत्यंत महत्वाची होती. त्या कपारीत ठेवलं, हाताने त्याला झाकलं, मी तुझ्यापासून तिथून जाईल आणि पाठमोरा झालेला तुला दिसेल. परमेश्वराने मोशेला दर्शन दिलं. फिलिपाला ह्या गोष्टी माहीत आहेत आणि फिलिप येशूला विनंती करतो, कधी पण स्वर्गाच्याच गोष्टी बोलत राहतो. हालेलुया. बोले येशू मसीह की. काही लोकांच्या बोलण्यात दुसरं काहीच दिसत नाही. उठता बसता खाता पिता नुसतं येशू 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 येशू. कुणी कुठूनही टॉपिक सुरू करा, ते येशूवर नेऊनच एंड करतील टॉपिकचा. हालेलुया. काही लोक कुठलाही विषय येशूकडेच घेऊन जातात. घरात पाहुणे आले, काय ग ताई कशी, अरे फ्रीज कधी घेतला, त्याचं काय झालं त्याची एक साक्ष आहे. त्यांची तिथूनच कॅसेट सुरू होते. हालेलुया. लोकांनी काही विचारलं, अरे कधी केले दागिने, थांब त्याचं काय झालं त्याची एक साक्ष आहे. मी प्रार्थना केली, असं झालं. लोकांना माहिती आहे, या व्यक्तीला काही पण विचारा, या व्यक्तीच्या मुखातून फक्त येशूचं नाव निघणार आहे. हालेलुया. त्याच्या जीवनातलं गौरव तो कधी माणसाला देणार नाही. त्याच्या जीवनातलं गौरव कुठल्या व्यक्तीला देणार नाही. त्याच्या जीवनातलं गौरव कुठल्या माणसाला, व्यक्तीला, जगातल्या कुठल्या गोष्टीला देणार नाही. त्याच्या मुखातून फक्त देवाचं गौरव निघत राहील. त्याच्या मुखातून फक्त प्रभूचं नाव निघत राहील. असे लोक परमेश्वराला आवडतात. आता ज्या वेळेस या देवाच्या दासाने फिलिपाने पाहिलंय, मोशेला दर्शन मिळालं, येशू बस एवढं झालं तर पुरे, काय आम्हाला पिता दाखवा. देवाच्या प्रिय लोकांनो, येशूने या ठिकाणी उत्तर दिलंय फिलिपाला. 9व्या वचनामध्ये, योहान 14:9, येशूने त्याला म्हटले, फिलिपा, मी इतका काळ तुमच्या जवळ असूनही तू मला ओळखत नाहीस काय? येशूने फिलिपाला उत्तर दिलं, तू मला ओळखत नाही का? 3 वर्षापेक्षा जास्त समय ते बरोबर होते. 3.5 वर्ष बरोबर सेवा केली. नंतर प्रभू वधस्तंभावर गेला. त्याच्या आधीचा हा प्रसंग आहे आणि तिथं प्रभू त्याला विचारतो, इतका काळ आपण बरोबर आहे, तू मला ओळखलं नाहीस काय? ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे. हालेलुया. ज्यांना येशू दिसला त्यांना पिता दिसला आहे. कोणी आमेन म्हणणार आहे का? ज्यांना येशू दिसला त्यांना पिता दिसला आहे. तर आम्हाला पिता दाखवा असे तू कसे म्हणतोस? येशूने या वचनामध्ये स्वतःला देवाच्या बरोबरीचं असं त्याने डिक्लेरेशन केलेलं आहे. त्याने या वचनात सिद्ध केलेलं आहे की पिता आणि तो एकच आहे. पित्याला पाहिलं काय आणि येशूला पाहिलं काय? एकच आहे. ज्यांना येशू दिसला त्यांना पिता दिसलेला आहे. प्रियांनो, हालेलुया. मग आता जो पित्याचा चांगुलपणा आहे तो चांगुलपणा पुत्रामध्ये पण तुम्हाला पाहायला मिळेल. येशूकडे आल्यानंतर तेच दैवी सामर्थ्य जे पित्याकडे आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताकडे तुम्हाला पाहायला मिळेल. मोठ्या करुणेने वधस्तंभावरून तो आपल्याला हाक मारून त्याने जवळ बोलवलं. हे बाप्पा, यांना क्षमा कर. क्षमेची याचना आपल्यासाठी केली आणि त्याने आपल्या सर्व पातकांची आम्हाला क्षमा करून त्याने आपल्या जवळ आपल्याला घेतलेलं आहे. वास्तविक मरण आमच्या वाटेला होतं. आमच्या वाट्याचं बदलीचं मरण त्याने घेतलं आणि आम्हाला त्याने मुक्त केलेलं आहे. देवाच्या प्रिय निवडलेल्या लोकांनो, येशू ख्रिस्त जिवंत देव आहे. आणि जे प्रभूकडे प्रार्थना करणारे आहेत, जे काही तुम्ही येशूच्या नावात मागता त्या तुमच्या प्रार्थना स्वर्गात मान्य केल्या जातात. कुणी आमेन म्हणणार आहे का? हालेलुया. तुमच्या प्रार्थनांची उत्तरं स्वर्गातून तुम्हाला प्राप्त होतात आणि परमेश्वर अलौकिक गोष्टी दाखवून देतो. कितीतरी वेळा असं घडतं नाही का? एक जीवनातला एखादा प्रसंग असेल, त्याच्यासाठी तुम्ही पण प्रयत्नशील असता.
आणि तुम्ही प्रार्थना पण करता, प्रयत्न करता, प्रार्थना करता आणि नंतर यश मिळतं आणि यश मिळाल्यानंतर तुम्ही कन्फ्यूज होता, माझ्या प्रयत्नाने झालंय का देवाने दिलंय. आता देवाने दिलंय म्हणावं तर मी प्रयत्न पण केले होते, मग श्रेय कुणाला द्यायचं. खूप लोक ह्याच गडबडीमध्ये आयुष्यभर अडकतात. तुमच्याकडं फक्त एकच ऑप्शन राहतो, हे जे काम माझ्या जीवनात घडलंय ते कुठल्या मनुष्याने नाही, ते फक्त माझ्या देवाने केलेलं आहे. जे काही माझ्या जीवनात घडलंय ते सगळं काम माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताने केलंय. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, येशू ख्रिस्त देवाचा प्रिय पुत्र आहे. आणि आज आम्ही नव्या करारातील लोक आहोत. आमच्या प्रार्थना नेहमी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने असल्या पाहिजेत. आणि ज्यावेळेस हे नाव तुम्ही घेता, तुमच्यासाठी देवाचे महान सामर्थ्याचे अनुभव यायला सुरुवात होते. आमेन. हालेलुया. येशूचं नाव कधीही जीवनामध्ये वगळू नका. येशूचं नाव वगळलं, स्वर्ग वगळला, आशीर्वाद वगळले, सगळ्या गोष्टी संपल्या. परमेश्वर, देव जो बाप, ह्याच्याकडे लोक पाहताना त्यांना असं वाटतं की हा सिनियर गॉड आहे. येशू ख्रिस्त पुत्र आहे म्हणून तो ज्युनियर गॉड आहे, थोडा कमी. परंतु देवाच्या प्रिय लोकांनो, देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा, हे तीन नाही, हा एक परमेश्वर आहे. तो कमी जास्त असू शकत नाही. हालेलुया. तो सर्वोच्च देव आहे, तो सर्व सामर्थ्यवान देव आहे, तो सर्व सत्ताधारी परमेश्वर आहे. आणि ह्या परमेश्वराच्या ठाई जे काही गौरव तुम्ही पाहता, जे देव बापाकडे गौरव पाहता, तेच गौरव पुत्राकडे आहे आणि तेच गौरव पवित्र आत्म्याकडे आहे. आमेन. या ठिकाणी देवाच्या प्रिय लोकांनो, उत्पत्ती 22 आणि 14 वचनात बायबल सांगतं, उत्पत्ती 22 आणि 14, म्हणून अब्रामाने त्या ठिकाणाचे नाव याव्हे इरे, परमेश्वर पाहून देईल असे ठेवले. त्यावरून परमेश्वराच्या गिरीवर पाहून देण्यात येईल असे आजवर बोलतात. परमेश्वराचं नाव आहे याव्हे इरे, यहोवा इरे, परमेश्वराचं नाव आहे. म्हणजे परमेश्वर गरजा पूर्ण करील, पाहून देईल, सगळ्या तुमच्या इच्छा गरजा तो पूर्ण करणारा देव आहे. अब्राहम त्याच्या मुलाला घेऊन डोंगरावरती गेला. परमेश्वराने सांगितलं अर्पण करायचे तुला. त्या मुलाने आपल्या खांद्यावरती लाकडं, इंधन, सगळ्या गोष्टी तो घेऊन तिथं चाललाय. अब्राम त्याच्या बरोबर आहे. वेदी रचण्यात आली, इसाकाला तिथं बांधून त्या वेदीवरती ठेवलंय. अशी परिस्थिती आहे की आता त्याच्या स्वतःच्या पुत्राला तो अर्पण करणार आहे परमेश्वराच्या सांगण्यावरून. आणि परमेश्वराने त्याला सांगितलं, अब्रामा हात आवर. अब्राम थांबला, पण वेदी उभारलीये, वेदी रिकामी राहता कामा नये. जर वेदी उभारलीये तर त्या वेदीवर देवाचं गौरव झालंच पाहिजे. मग आता अर्पण आणायचं कुठून? आजूबाजूला नजर टाकली अब्रामाने आणि त्या ठिकाणी एका झुडपामध्ये एक एडका अडकलेल्या स्थितीमध्ये होता. तो त्याने सोडवून आणला आणि अर्पण केला. देवाचा दास या नात्याने तुमच्या जीवनावरती मी आज भविष्यवाणी करत आहे. जे जे तुमच्या आशीर्वाद अडकलेल्या स्थितीमध्ये आहेत, आज रात्री ते मोकळे करण्यात येतील आणि देवाची वेदी भरून जाईल. देवाचं गौरव तुमच्या जीवनाद्वारे होईल. ज्या ज्या मार्गांमध्ये तुम्हाला अडचणी आणि अडखळणं दिसत आहेत, जिथं गरज होती, परमेश्वराने अर्पण पाहून दिलं आणि देवाचं नाव डिक्लेअर करण्यात आलं. हा यहोवा इरे परमेश्वर आहे. येशूच्या नावात मी डिक्लेअर करतो, हा यहोवा इरे तुमच्या प्रत्येक गरजा येशूच्या नावात पूर्ण करणार आहे. देवाच्या प्रिय संतगणांनो, यहोवा इरे, गरजा पूर्ण करणारा, पाहून देणारा परमेश्वर, ही क्वालिटी तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पाहायला मिळेल. जिथं उणेवा होत्या तिथं येशू उभा राहिला आणि त्याने गरजा पूर्ण केल्या. पेत्राचा मचवा रिकामा, पेत्राचं जीवन रिकाम, पेत्राचं जाळं रिकाम, रिकामाच माणूस होता. येशू आला, जीवन भरून गेलं प्रियांनो, जाळं भरून गेलं, मचवा भरून गेला. येशूचं येणं म्हणजे फक्त बरकतीला आणि आशीर्वादाला सुरुवात आहे. बिना येशूचे किती पण उड्या मारा, काही फायदा नाही. जो यहोवा इरे आहे त्याचं सामर्थ्य तुम्हाला येशूमध्ये झळकताना दिसेल.
आणि त्याच्या या चांगुलपणाचा, यहोवा इरे हे त्याचं नाव आहे, हा त्याचा चांगुलपणा आहे, त्याचा अनुभव घेऊन पहा. कधी उणीव पडायला लागली, यहोवा इरेला हाक मारा, येशूच्या नावामध्ये तुमची गरज पूर्ण केली जाईल. आमेन. तुमच्या जीवनात दैवी चमत्कार घडतील, अद्भुत रीतीनं प्रभू तुमच्यासाठी कार्य करेल. त्याच प्रकारे प्रभूचं नाव सांगण्यात आलंय, स्वर्गीय बापाचं. निर्गम 15 आणि 26 मध्ये या परमेश्वराला यहोवा राफा म्हणण्यात आलंय. यहोवा राफा म्हणजे रोग बरे करणारा परमेश्वर. कोणी आमेन म्हणेल का? काही लोकांना आजारासाठी प्रार्थना केलेली आवडत नाही. आजार प्रार्थनेने बरे होऊ शकत नाही असं काही लोकांचं म्हणणं आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, एक जनरल तुम्हाला साधी गोष्ट सांगतो. 2 व्यक्तींना सारखे आजार असतील, एक प्रार्थना करणारा असेल आणि एक व्यक्ती देवाला मानत नाही आणि देवावर काहीच भरोसा नाही. जो देवाला धन्यवाद देणारा, प्रार्थना करणारा व्यक्ती आहे, त्याच्या जीवनात चमत्कार होतात आणि तो आजारातून बाहेर येतो. आणि ज्याला आशा नाही, तो आशाहीन रीतीनं तिथंच त्या परिस्थितीमध्ये राहतो आणि त्याच्या जीवनातली परिस्थिती बदलत नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, जर एखादी वस्तू तुमच्याकडे बिघडली, घरातला फ्रीज बिघडला, आपण काय करणार? तो फ्रीज कुठं घेऊन जाणार? फ्रीज बिघडल्यावर कुठं नेणार? केस कापणाऱ्याकडं. जर मोबाईल बिघडला, कुठं घेऊन जाणार? आता मोबाईलवाले तुम्हाला एक बिल बनवून देतात, वॉरंटी मोबाईलची. एवढ्या वर्षात काही झालं तर आम्ही तुम्हाला कंपनीकडून बदलून देऊ, फोन नवीन करून देऊ, एकदम ओके करून देऊ, लिहून देतात बिल बनवून. आणि मोबाईल खराब झाला, तुम्ही जिथून घेतला तिथं जातात, ते म्हणतात कंपनीकडे पाठवावं लागेल. त्याला तुम्ही म्हणता नाही तूच कर ना, तो म्हणतो मी थोडी बनवलेत पार्ट, कंपनीने बनवले, कंपनीच बनवून देऊ शकते, मला नाही येत ते. आम्हाला एवढं ज्ञान आहे की ज्या कंपनीने मोबाईल बनवलाय त्या कंपनीकडे बिघडलेला मोबाईल पाठवायचा, ती कंपनी बनवणारी आहे, ती कंपनी त्याला दुरुस्त करू शकते. त्याच प्रकारे जर हे शरीर बिघडलं तर जो या शरीराला बनवणारा देव आहे, त्या देवाकडे आम्ही प्रार्थना केली तर चुकलं कुठं? हा देव तुमच्या शरीरामध्ये बदल करणारा परमेश्वर आहे, हा आरोग्य देणारा परमेश्वर आहे. कोणी पास्टर कोणाला बरं करू शकत नाही. आवाज ऐकला माझं तुम्ही? कोणी व्यक्ती तुम्हाला बरं करणार नाही. बरं करण्याचं सामर्थ्य प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आहे. कारण त्याला बसलेल्या 39 फटक्यांच्या द्वारे आम्हाला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. तो मारला गेला, आम्हाला जीवन प्राप्त झालं. डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत तो रक्तबंबाळ झाला. त्याला 39 असे फटके मारण्यात आले की तो एक एक फटका त्याच्या शरीरामधून मांस खेचून बाहेर काढत होता. त्याचं पूर्ण शरीर छिन्न विछिन्न झालं. त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झाले आहे. हालेलुया. यहोवा राफाच आहे, पण त्याचं सामर्थ्य प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आमच्यापर्यंत पोहोचलं आहे. हालेलुया. अलाबास्त्र कुप्पी पूर्ण भरलेली आहे सुगंधी द्रव्याने. झाकण न उघडता, झाकण न फोडता, तिला किती उलट पालट करा, बाहेर येणार आहे का त्याच्यातून ते द्रव्य? सुगंधी द्रव्य बाहेर येणार आहे का? पॅक सील बॉटल आहे, बाहेर येईल का? त्या स्त्रीला बॉटल फोडावी लागली, मग ते द्रव्य बाहेर वाहू लागलं आणि सुगंध सगळीकडे. तसं ख्रिस्ताचं सामर्थ्य मानवापर्यंत पोहोचण्यासाठी त्याचं शरीर छिन्न विछिन्न करणं गरजेचं होतं. त्याचं रक्त वाहिलं म्हणून आम्ही शुद्ध झालो, म्हणून आम्ही आशीर्वादित झालो, म्हणून आमचे रोग आमच्यापासून दूर करण्यात आले. हालेलुया. जेव्हा तुम्ही त्याच्या बलिदानावरती विश्वास ठेवता, हा त्याचा चांगुलपणा आहे की त्याने आमचे रोग स्वतःवरती वाहिले आणि तो तुम्हाला अनुभव देतो. ज्यावेळेस तुम्ही लीनतेने त्याच्याकडे येता, प्रभू हा आजार माझ्या शरीरात आहे, हा आजार माझ्या शरीरातून दूर कर. तुम्ही लीनतेने नम्रतेने त्याला हाक मारता आणि तुम्ही डिक्लेअर करता, येशूला बसल्या फटक्यांनी मला आरोग्य प्राप्त झालंय. स्वर्गातून त्याचं सामर्थ्य मोकळं केलं जातं प्रियांनो, आणि तुमच्या आजाराच्या ठिकाणी तो स्पर्श करतो. तुमच्या शरीरातून तो आजार तो नाहीसा करतो. तुमच्या जीवनासाठी तो अद्भुत काम करणार आहे. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. कुणी आमेन म्हणणार आहे? पुढं बायबलचं वचन सांगतं, निर्गम 17 आणि 15, तेथे मोशेने एक वेदी बांधून तिचे नाव
यावे निसी, परमेश्वर माझा झेंडा असे ठेवले. हालेलुया. परमेश्वर माझा झेंडा. हा पराजयाचा झेंडा नाही, हा विजयाचा झेंडा आहे. परमेश्वर माझा झेंडा हा विजयाचा झेंडा आहे. ज्या वेळेस तुम्ही देवाला उंच करता, प्रभू येशूला उंच करता, तुमच्या जीवनामध्ये अपयश यशामध्ये बदलायला सुरुवात होते. ज्यांची योग्यता नाही, देव त्यांना योग्यतेकडे घेऊन जातो. परमेश्वर त्याच्या लोकांना यशस्वी करतो, त्यांना आशीर्वादित करतो. परमेश्वर आमचा झेंडा. ज्यावेळेस हा झेंडा आठवतो त्यावेळेस मला एक उदाहरण मला आठवतं, एका बापाबद्दल आणि एका मुलाबद्दल. लुकाच्या पुस्तकात 15व्या अध्यायात जशी उधळ्या पुत्राची गोष्ट दिलेली आहे, अशीच एक घटना आहे. एका बापाला एक मुलगा म्हणतो, बाबा संपत्ती द्या, माझा वाटा द्या, मला जायचंय, मला तुमच्याकडे नाही राहायचंय, ह्या गावात काही उन्नती नाहीये, मला दूर शहरामध्ये जायचंय. खूप दिवस त्याने तगादा लावला, सारखं बापाला माझा वाटा द्या, वाटा द्या, वाटा द्या बोलत राहिला. आणि मुलगा चिडचिड करू लागला आणि शेवटी बापाला कंटाळून त्याला त्याचा वाटा द्यावा लागला. बापाचं मन तुटलेलं आहे. बाप शेवटपर्यंत, मुलगा घरातून जाईपर्यंत बाप रडत होता, नको रे जाऊ बाळा, नको रे जाऊ बाळा. पण बाळ काय ऐकायला तयार नाही. निघून गेला, दूर शहराला गेला. आपल्याकडे भरपूर पैसा आहे हा विचार करून तो तिथे गेला. पण जेव्हा इनकमिंग बंद असतं ना, आउटगोईंग चालू असतं, बॅलन्स एक दिवशी 0 झाल्याशिवाय राहणार नाही. ह्या मुलाने पण तेच केलं. त्याला वाटलं तसा त्याने पैसा उडवला, जो बापाने कष्टाने मिळवला होता. सगळं त्यांनी, संपत्ती होती नव्हती सगळं उडवून टाकलं आणि एकदम दरिद्री अवस्थेत आला. भीक मागायची वेळ आली आणि त्या दिवशी त्याला आठवलं की माझ्या बापाच्या घरी मी परत गेलो तर किती बरं झालं असतं. माझ्या बापाच्या घराला मी उगाच सोडलं, मी परत बापाच्या घरी जायला पाहिजे. जर त्या बापाने माझा स्वीकार नाही केला तर काय होईल, अशा अनेक विचार त्याच्या मनात येऊ लागले. आणि त्यांनी बापाच्या नावाने पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये त्याने असं लिहून पाठवलं की बाबा 16 मार्चला मी घरी येणार आहे, संध्याकाळी मी त्या ठिकाणी येणार आहे, 16 मार्चच्या दिवशी येईल मी, आणि मी अशा वाजता मी घरी येणार आहे. पण घरी येण्याआधी मी आपल्या घराच्या समोर जी रेल्वे लाईन आहे तिथून माझी ट्रेन जाईल स्टेशनपर्यंत. ट्रेनचा पण आवाज आला, सगळं प्रॉफिटिक आहे. ती ट्रेन तिथून जाईल आणि ट्रेन मधून मी खिडकीतून बाहेर बघेल, आपल्या घराच्या समोर जे झाड आहे त्या झाडावर तुम्ही एक पांढरा रुमाल बांधा. जर तुम्ही मला माफ केलं तर तो पांढरा रुमाल बांधा, आणि मी जर त्या खिडकीतून पांढरा रुमाल ट्रेन मधून पाहिला, मी धावत आपल्या घरी येईल. आणि जर मला त्या झाडावर पांढरा रुमाल दिसला नाही तर मी असा निघून जाईल, माझ्या जीवाचं काही झालं तरी मी परत कधीच घरी येणार नाही. मुलांनी पत्र लिहिलं, पत्ता टाकला, पत्र पाठवून दिलं. आणि मुलाच्या मनात एकच धास्ती, बाप मला स्वीकारेल की नाही, कारण माझा हिस्सा घेऊन मी सगळी संपत्ती उडवून लावलेली. मुलगा वाट पाहतोय आणि अखेरीस तो दिवस आला. त्याच्या प्रवासाला सुरुवात झाली. शहरापासून त्याने तो प्रवास सुरुवात केली. चेहरा एकदम त्याचा उतरलेला, अंतःकरण जड झालेलं. बाप माझा स्वीकार करणार आहे की नाही, या परिस्थितीमध्ये, या विचारामध्ये त्या मुलाची ट्रेन पुढे चालली. त्याचे विचार आहेत की आता काय होणार आहे, आता फक्त 10 स्टेशन राहिले, आता फक्त 5 स्टेशन राहिले, आता फक्त 4 स्टेशन राहिले, काय होणार आहे माझ्या बरोबर, हा तो फक्त विचार करत होता. अंतिम एक असं स्टेशन आलं की पुढचं स्टेशन आता त्याचं घरच आहे. आणि मग तो खिडकीजवळ जाऊन तिथं बाहेर बघायला सुरुवात करतो आणि तो अश्रू त्याचे वाहायला सुरुवात होतात. आणि तो विचार करतो की बाप मला स्वीकारेल की नाही, झाडावर मला पांढरा रुमाल दिसणार आहे की नाही, काय होईल माझ्या जीवनाचं मला माहित नाही.
खिडकीच्या बाहेर तो बघत राहतो आणि तो रडतोय रडतोय रडतोय. लोक विचारतात काय झालं तुला. तो बोलतो मी नाही सांगू शकत तुम्हाला, माझ्या जीवनातली खूप कठीण परिस्थिती आहे. तो बाहेर बघतो, ट्रेन पुढे चालली, घर जवळ येतोय आणि घर जवळ येतंय आणि ज्यावेळी त्याच्या घराजवळून गाडी गेली त्या झाडाकडे त्याने पाहिलं. तो मोठमोठ्याने हुंदके देऊन रडायला लागला. सगळे डब्यातले लोक त्याच्याकडे बघताय, त्याला झालंय काय. तो इतक्या मोठमोठ्याने रडायला लागला, इतक्या मोठ्याने रडायला लागला. पूर्ण डब्यातले लोक त्याच्याकडे बघतायत. त्याने पटकन जसं स्टेशन आलं धावत घाईने तो उतरला, धावत पळत आपल्या घराकडे गेला. बाप तिथं वाट पाहत होता. बापाला त्याने मिठी मारली आणि त्याने देवाला धन्यवाद दिला. त्या झाडावर त्याने काय पाहिलं माहिती का. त्या झाडावर त्याने पाहिलं की त्या बापाने झाडावर जेवढे पानं नव्हते तेवढे त्याने पांढरे रुमाल त्या झाडाला बांधले होते. हालेलुया. कारण त्या बापाला वाटलं एक रुमाल बांधला कदाचित माझ्या लेकरांनी नाही बघितला, माझं लेकरू निघून जाईल, माझं लेकरू मरून जाईल, माझं लेकरू कुठेतरी भरकटून जाईल, माझा मुलगा परत घरी आला पाहिजे. बापाने त्या ठिकाणी झाडावरती असंख्य रुमाल बांधले की माझ्या मुलाला कुठला तरी रुमाल दिसेल आणि माझा मुलगा परत येईल. देवाच्या प्रिय लोकांनो, जसं त्या झाडावरती बापाचं प्रेम दिसतं तसं येशूच्या क्रूसावरती जिवंत देवाचं प्रेम आपल्यासाठी टांगण्यात आलं. ज्याला येशू दिसला त्याला बाप दिसतो प्रियांनो, त्याला स्वर्गीय पिता दिसतो. त्या देवाचा अनुभव घ्या प्रियांनो. आपल्या एकुलत्या एक पुत्राला त्याने सोडलं नाही. त्या पुत्राला मरण्यासाठी त्याने क्रूसावरती दिलं. देवाच्या प्रिय लोकांनो, ख्रिस्ती जीवन म्हणजे हे नाही फक्त रविवारच्या दिवशी चर्चला जाणं, तयारी करणं, जगासमोर मोठेपणा दाखवणं, आम्ही ख्रिश्चन आहोत, ह्याला ख्रिस्ती म्हणत नाही. तुमचं देवाबरोबरचं नातं घट्ट झालं पाहिजे, तुमचं देवावरचं प्रेम अतूट झालं पाहिजे. मध्यरात्री जाग आली तरी तुमच्या मुखात येशूचं नाव असलं पाहिजे. तुम्ही जाल तिथं तुमच्या देवाचं गौरव तुम्हाला करता आलं पाहिजे. हे ख्रिस्ती जीवन आहे. आमच्या जीवनामध्ये फक्त आम्ही दिखाव्यासाठी ख्रिस्ती नसावं. जग माझ्याकडे बघतंय आणि मी एक चांगला आयडियल ख्रिस्ती आहे, लोकांना वाटावं. साक्ष कधीच कलंकित होऊ देऊ नका. जे चार लोक तुमच्याकडे बघतायत त्यांना तुम्ही नेहमी ताऱ्यासारखे झळकताना दिसले पाहिजेत. तुमच्या जीवनावर कुठल्याही प्रकारचे सैतानाचे शिंतोडे उडू देऊ नका. तुमचं जीवन फार मूल्यवान आहे. स्वर्गाचा देव तुमच्याकडे बघत आहे. ज्या वेळेस प्रभू तुमच्याकडे बघेल आणि जेव्हा प्रभू येईल तेव्हा म्हटलं पाहिजे, शाबास भल्या व विश्वासू दासा, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे. हालेलुया. आमचं जीवन देवाला गौरव देणार असलं पाहिजे. आमचा देव खूप चांगला आहे, त्याचा अनुभव घेऊन पहा. तुम्हाला त्याच्यासाठी काही जास्त करायची गरज नाही. नेहमी सैतान तुम्हाला डाऊन करायचा प्रयत्न करतो. तू एवढा चांगला नाहीयेस, तू एवढी चांगली नाहीयेस, तुझ्या जीवनात देवाचं एवढं कार्य होणार नाही कारण तू एवढा पवित्र नाहीये. अरे पवित्र लोक, ते चर्च मधले पवित्र लोक, ते एक शोरूम आहे. शोरूम. घरामध्ये दोन प्रकारची भांडी असतात. काही भांडी शोकेश मध्ये ठेवली जातात, कधीच काढत नाही कोणी, फक्त शोकेश मध्ये धूळ खात पडलेले असतात. आज रात्री तुमच्या देवाला सांगा, मला शोकेश मधलं पात्र नको, मला किचन मधलं पात्र बनव, जे नेहमी तुझ्या राज्यासाठी उपयोगात आणलं जाईल. मला रात्रंदिवस तुझ्या गौरवासाठी वापर, माझा उपयोग तुझ्या गौरवासाठी कर, तुझ्या चांगुलपणाचा मला अनुभव दे. हे जीवन मी तुला समर्पित करत आहे. तुमचं जीवन आशीर्वादित होऊन जाईल. तुमच्या जीवनामध्ये कुठल्या गोष्टीची वाण पडणार नाही. जो आनंद देवाच्या राज्यात आहे प्रियांनो, तो आनंद कशानेच मिळत नाही. मी काय म्हटलं तुम्ही ऐकलं असेल. तुम्ही काहीही करा, तुम्ही कितीही मोठी मेजवानी द्या, तुम्ही कितीही संपत्ती घ्या, कितीही मोठं घर घ्या, तुम्ही कितीही दागिने करा, तुम्हाला कशात आनंद आहे त्या गोष्टी कितीही करा, पण 1, 2, 4 दिवसानंतर त्याविषयीचा आनंद संपून जाईल. पण जो ख्रिस्ताचा आनंद आहे, तो आनंद स्वर्गाचा आनंद आहे. हा न संपणारा आनंद आहे. माझ्या येशूचा अनुभव घ्या प्रियांनो. ख्रिस्ती लोकांनो, मी तुमच्याशी बोलत आहे. मी दर रविवारी चर्चला जातो. कितीला चर्च? 10 वाजता. मी 11:30ला जातो शेवटच्या प्रेयरला. फक्त तुम्ही चर्चला गेल्याने ख्रिश्चन झाले असते तर तारण खूप सहज कुणालाही मिळालं असतं.
तुम्ही कोणत्या चर्चला जाता हे महत्वाचं नाही, तुमचं येशू बरोबरचं नातं कसं आहे ते महत्वाचं आहे. कुठल्या चर्चला जाता ते नंतर, आधी देवाबरोबर रिलेशनशिप नीट करा, देवाचा अनुभव घ्या. तुम्हाला स्वतःला माहित पाहिजे तुमचा देव जिवंत देव आहे. तुम्हाला माहित पाहिजे तुमच्या येशूने तुमच्यासाठी काय केलंय. अनुभव घेत नाही त्याच्यामुळे कधी प्रार्थनाच करत नाही. सिरियस झाला मरू दे. काय माहित जॉब मिळतोय का नाही मुलाला. ते 500 मुलं आले तर 4च जागा आहे. ए माठ्या, एक जरी जागा असली ती तुझ्या मुलाला मिळणार आहे. ऐकताय का तुम्ही चर्च? का? कारण तुम्ही येशूच्या नावाने प्रार्थना करता. हे नाव जगाची उलथापालट करणारं नाव आहे बरं का. हे नाव आरोग्य देणारं आहे. हे नाव आमच्यासाठी विजयाचा झेंडा आहे. वधस्तंभ आमच्या विजयाचा झेंडा आहे. हा यहोवा निस्सी परमेश्वर आहे. देवाच्या ठाई जे सामर्थ्य आहे तेच सामर्थ्य प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आणि तेच पवित्र आत्म्यात. कारण हा त्रैक्य एक परमेश्वर आहे. त्याचा अनुभव घ्या. जर आम्ही जुन्या करारात असतो तर मी एवढा ओरडून संदेश दिला नसता. मी म्हटलं असतं मंडळीने उठावे आणि गपचूप घरी निघून जावे. तुम्ही ऐकताय का चर्च? हालेलुया. देवाला धन्यवाद द्या. आमचा मध्यस्थ खूप चांगला आहे. हालेलुया. येशू खूप चांगला आहे. त्याच्या चांगुलपणाचा अनुभव घ्या. एकाकी पडलेले असताना त्याला हाक तर मारून बघा. एकटे असताना त्याला हाक तर मारून बघा. संकटात सापडलेले असताना त्याला हाक तर मारून बघा. त्याचा अनुभव तर घ्यायला सुरुवात करा. त्याच्या अलौकिक गोष्टींना तुम्ही प्राधान्य द्या आणि साधारण जीवन जगू नका. त्या परमेश्वराची इच्छा आहे की ख्रिस्त येशूच्या ठाई असलेले सर्व स्वर्गीय आशीर्वाद मंडळीला प्राप्त व्हावेत. आमेन. आमचा देव कंजूस नाहीये. अर्धे आशीर्वाद देतो, 50% देतो. ते जुन्या करारात होतं. डबल ट्रिपल आहे की नाही. बन्यामीनला बाकी भावापेक्षा 5 पट आहे की नाही. एखाद्याच्या ताटात एक गुलाबजाम, बन्यामीनच्या डायरेक्ट 5 पट. हे 5 पट दुप्पट जुन्या करारात. संत पाऊल कधीच प्रार्थना करत नाही, हे परमेश्वरा मला दुप्पट अभिषेक दे. गप्प बस. तुला दुपटीसाठी 4 पट देण्यासाठी बोलवलं नाही. जे काही स्वर्गात आहे ते सगळं तुमच्यासाठी देवाने दिलेलं आहे. आम्हाला परिपूर्ण आशीर्वाद प्राप्त झाले. डायरेक्ट देव जो आत्मा आमच्यामध्ये येऊन वस्ती करत आहे, आम्हाला आशीर्वादांना आता लिमिट राहिलेलं नाही. स्वर्गाचे अनलिमिटेड आशीर्वाद देव बापाने तुमच्या आणि माझ्यासाठी पाठवलेत. देवाच्या प्रिय लोकांनो, परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. जुन्या करारात हे सगळ्यांसाठी कठीण होतं, पण येशू आल्यामुळं ते काम आता सोपं झालेलं आहे. देवाबरोबर जुडण्यासाठी तुम्हाला मध्यस्थ चांगला दिलेला आहे. येशूचं नाव घेताच तुमची प्रार्थना स्वर्गात देवापुढं सादर केली जाते. तुमच्या पुढं देवाचं सामर्थ्य प्रकट होतं. अद्भुत गोष्टी होतात. ज्यांनी येशूला पाहिलं आहे त्यांनी पित्याला पाहिलं आहे. आमेन. हालेलुया. बोलो येशू मसीह की. देवाच्या प्रिय लोकांनो, येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. मेंढपाळ तर आलेच, पण आणखीन एक ज्ञानी लोकांचा समुदाय आला. आणि त्यांनी कसं ट्रेस केलं की तिथं यहुद्यांचा राजा जन्माला आलाय. त्यांना आकाशात काय दिसलं? तारा दिसला. आणि ते ताऱ्याच्या दिशेने चालले. तारा चाललाय, ताऱ्याच्या दिशेने चालले. त्यांचं लक्ष कुठं होतं? कंटिन्यू ताऱ्याकडं. रात्रंदिवस त्यांचं लक्ष ताऱ्याकडे आहे. तारा कुठून असेल, कसा जाईल, काय होईल. हेरोदाच्या राजवाड्यात पण गेले. त्यांना वाटलं आता राजवाड्यात इथंच असेल. नाही, ताऱ्याच्या दिशेने ते जात राहिले. आणि एक क्षण आला की तारा एका घरावर जाऊन थांबला. कुणी आमेन म्हणणार आहे का? जिथं तारा थांबला त्या घरात ते गेले आणि त्यांनी पाहिलं मरिये जवळ येशू बाळ आहे. हालेलुया. हे परके लोक घरात आले, मरिये जवळ त्यांना येशू दिसला. आजपासून बाहेरचे कुणी पण तुमच्या घरात आल्यानंतर तुमच्या जवळ त्यांना येशू दिसला पाहिजे. हालेलुया. लोकांनी तुमच्याकडे बघितलं की तुमच्या जवळ त्यांना येशू दिसला पाहिजे. किती देवाचा अद्भुत सामर्थ्य आहे. जे तारा पाहत होते, ज्यांना तारा दिसला त्यांनाच येशू दिसला.
हालेलुया. कळतंय तुम्हाला मी काय म्हणतोय? ज्यांनी शोध घेतला, जे ताऱ्याकडे पाहत राहिले, त्यांना येशू दिसला. प्रियांनो, वरचा तारा शेवटी म्हणत असेल, बाबांनो तुम्हाला आणून सोडलंय मी, आता माझ्याकडे बघू नका. माझ्यापेक्षा तेजस्वी तारा आज तिथं मरियेजवळ आलेला आहे. तो तारा आकाशातल्या ताऱ्यापेक्षा तेजस्वी, जगाचा प्रकाश जगामध्ये आलेला आहे. आता आमच्याकडून नजर काढा, त्या ताऱ्याकडे लावा. कितीतरी वेळा लोक आम्हाला देव बनवून टाकतात. हालेलुया. एकदा एक जण आला, डायरेक्ट पायच पडायला लागला. म्हटलं आपण बायबल वाचले नाही का? ए चर्च, माणसाच्या पाया पडू नका. नमन फक्त तुझ्या देवाला करायचंय. हालेलुया. माणसं पुढं नाही. आकाशातील झळकणाऱ्या ताऱ्यांसारखे तुम्हाला सेवक दिसतील, पण नमन फक्त येशूला करायचं. आणि फोकस जास्त ह्या ताऱ्यांवर नाही करायचा, त्या ताऱ्यावर फोकस करायचा. हालेलुया. येशूवर नजर ठेवा. तुमचे आशीर्वाद तिथून येत आहेत. कोणी आमेन म्हणणार आहे का? हालेलुया. आमचा प्रभू उत्तम आहे. मेंढपाळ सामर्थ्याचा प्रभू आहे. परमेश्वर चांगला आहे. त्याचा अनुभव घेऊन पहा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सभा काय आज संपून जाईल, पण येशू नेहमी तुमच्या बरोबर राहणार आहे. आत्तापर्यंत प्रॉब्लेम होते, प्रभूने माझे दूर केले. परत उद्या परवा प्रॉब्लेम आल्यावर काय मला शोधत मुंबईला याल का? काय पास्टरच्या मागे पळायचं? पळायचं तर येशूच्या मागे पळा. हालेलुया. आशीर्वादाचा स्रोत आहे. काय शिकलो आजच्या वचनातून? परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. तो अनुभव घेण्यासाठी मध्यस्थीचं नाव आम्हाला येशूचं मिळालेलं आहे. आणि त्या येशूच्या नावात देवाचे फार सुखद आणि गोड अनुभव परमेश्वर आपल्याला देणार आहे. आमेन.